आणि यानंतर आपण थेट जाऊयात मुंबईमधून गिरीश महाजन बोलतायत। इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाऊस होतोय आणि त्यातच 2:50 2:40 ला 2:30 वाजेपासून हाय टाईड होतं, त्यामुळे पाणीही बाहेर समुद्रामध्ये जात नव्हतं, समुद्रात पाणी घेता येत नव्हतं आणि त्यामुळे थोडं पाणी साचलेलं होतं, पण कुठेही कॅज्युअल्टी नाही आहे। ट्रॅफिक जवळपास सगळीकडे सुरू आहे। अंधेरीसारखा त्या मार्गावर सोडलं 2-3 ठिकाणी एसवी रोड, तर ट्रॅफिक सगळीकडे सुरूच होती। थोड्या वेळासाठी ती बंद झालेली होती, काही ठिकाणी एखाद्या दुसऱ्या ठिकाणी अजूनही बंद असेल, ती नेहमीच असते, पण बीएमसीने पूर्ण काळजी या ठिकाणी घेतलेली आहे। शासनातर्फे आम्ही सगळी काळजी या ठिकाणी घेत आहोत। मॅनहोलमध्ये परवा जी दुर्दैवी घटना घडली, त्यामुळे आम्ही सर्व अलर्ट मोडवर आहोत। प्रत्येक ठिकाणी आमचे कर्मचारी त्या ठिकाणी उभे आहेत, कुठेही दुर्घटना घडणार नाही याची काळजी आम्ही त्या ठिकाणी घेतो। मी सगळ्यांना या ठिकाणी या निमित्तानं विनंती करणार आहे की आपण विशेष करून जे सगळे आता मी बघितलं येताना सगळे आमचे तरुण तरुणी सगळे किंवा काही पर्यटक उत्साही सगळे हे पावसामध्ये भिजत आहेत। हाय टाईड असताना आपण त्या कठड्यावर त्या ठिकाणी समुद्रकिनारी उभे आहोत, पाण्याची लाट मोठी येते अंगावर, मला वाटतं यातून दुर्घटना होण्याची शक्यता असते। एखाद्या वेळेला आपण ओढले गेलो समुद्रामध्ये, पाण्यावर पडलो खाली तर मोठी दुर्घटना घडेल। आणि म्हणून मी सर्वांना विनंती करणार आहे, बीच असतील, बीचेस आहेत आमचे, मग जुहूचं असेल, गिरगाव चौपाटी, कुठेही या ठिकाणी जाऊ नये, कारण हाय टाईड समुद्राला आहे, पाऊस खूप चाललेला आहे। विशेष करून पर्यटकांना मी सांगेल, राज्यभर ज्या ठिकाणी अनेक ठिकाणी वॉटरफॉल आहेत ते ओसमून वाहत आहेत, दृश्य अतिशय चांगलं आहे, पण आपण घराबाहेर जाणं टाळावं। पाऊस रेड अलर्ट असल्यामुळे खूप मुसळधार सुरू आहे, केव्हा कुठे जास्त पाऊस होईल, कुठे ढगफुटी होईल हे सांगता येत नाही। लाईटनिंग आहे, विजा कडकडतायत आणि त्यामुळे मला वाटतं आपण सर्वांनी आपापली काळजी घेणे आवश्यक आहे। शासन म्हणून तर आम्ही काळजी घेत आहोत, पण आपलीही सगळ्यांची जबाबदारी आहे की आता अशा वेळी आपण घराच्या बाहेर जाणं टाळावं। आता शनिवारी सुट्ट्या आहेत, रविवार सुट्ट्या आहेत, आज शाळेला मी सुट्ट्या दिलेल्या आहेत, उद्यासुद्धा जर सुट्ट्या आहेतच। सोमवारी परिस्थिती बघून त्या ठिकाणचे जिल्हाधिकारी आहेत, अधिकारी आहेत, ते त्या ठिकाणी निर्णय घेतील। पण माझी आपल्या सर्वांना पुन्हा विनंती आहे की आपण पर्यटन करू नका, घराबाहेर जाऊ नका। सुट्ट्या 2 दिवस चला लोणावळा खंडाला जाऊ, इकडे कसाऱ्याच्या घाटात जाऊ, इकडे समुद्रकिनाऱ्यावर जाऊ, मला वाटतं सर्वांनी ते टाळलं पाहिजे, अशी आमची तुम्हाला सर्वांना विनंती आहे। भाऊ, वसई नालासोपारा या परिसरात मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झालेली पाहायला मिळते। अनेक इमारतीमध्ये पाणी घुसलेल्या आवारामध्ये, त्याबद्दल काय सांगाल? तिकडे कशी यंत्रणा सज्ज आहे? नालासोपारा असेल, वसई असेल, विरार भागामध्ये, भिवंडी भागामध्ये खूप अतिवृष्टी त्या ठिकाणी होते। म्हणजे रेकॉर्ड 100च्या वर गेलं तरी परिस्थिती हाताबाहेरून जाते, पण आज तर जवळपास 230, 235, 240 मिलीमीटर पाऊस हा या 12 तासामध्ये झालेला आहे आणि अजून रेड अलर्ट आहे। मोठ्या पावसाची शक्यता आहे पुढचे 12 तासामध्ये आणि म्हणून आपल्याला खूप काळजी घ्यावी लागणार आहे। त्यात हाय टाईड आल्यामुळे समुद्रामध्ये पाणी जात नाही आहे आणि म्हणून मग शहरांमध्ये पाणी साचलेलं आहे। मला वाटतं सर्व शासकीय यंत्रणा या कामाला लागलेल्या आहेत। 24 तास आम्ही सर्व सेवेमध्ये या ठिकाणी आहोत। मग त्या ठिकाणच्या कॉर्पोरेशन असतील, पोलीस प्रशासन असेल, सगळेच फायर ब्रिगेड असेल, सगळेजण आम्ही त्या ठिकाणी काळजी घेत आहोत। पण पुन्हा मी सगळ्यांना विनंती करेल की आपणही आपली काळजी घेतली पाहिजे। अशा वेळी मुलांना बाहेर पाठवू नका। विशेष करून अनेक ठिकाणी फक्त मुलं सगळे पाण्यामध्ये खेळत आहेत, समुद्र किनाऱ्यावर आहेत। तर आपत्ती व्यवस्थापन कक्षामधून सध्या गिरीश महाजन बोलत होते आणि यानंतर पुन्हा